गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आज आम्ही नाशिकला आहेत आणि नाशिकला मला आणि तसेच माझा मित्र जो परवेश माझ्यासोबत असतो ड्युटीला. तर आम्हा दोघांना पण बरेच मशाले हा स्टडीमध्ये जास्त म्हणजे स्कॉलर आहे आणि मी ग्राउंडच्या हिशोबाने थोडा बऱ्यापैकी आहे. तर जसे याला पण असं आलं होतं की अभ्यासाचं कसं नियोजन करायचं. मी माझ्या पब्लिकला पण सांगायचा प्रयत्न करतो आणि याच्या पण पब्लिक जे आहे ज्याला विचारते फोन करून याला भरपूर त्रास देते विचारा, पण हा मनापासून तयारी करतो आणि सगळं नीट समजून सांगतो प्रत्येकाला. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला पण कामात येईल. तर मी सांगतो की पहिला याला विचारू आपण की जी केसाठी तो काय वापरतो. जी.के.साठी तर भरपूर पुस्तक आहे, पण सामान्य ज्ञानचं जे पुस्तक आहे आपलं त्याचं नाव काय आहे? ल्युसेंटचं. त्याच्यातून इतिहास, भूगोल, डबल आपले नवीन नवीन जे जी केचे जे प्रश्न आहेत त्याच्यातून काहीतरी असे नवीन प्रश्न विचारण्यात येतात ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आपण जी.केची जर 25चा पॅटर्न उतरला त्याच्यात 15 म्हणजे 15, 16, 17, 18 प्रश्न जरा येतात बरोबर. बाकी जे येणारे असतात ते थोडं आपल्या अभ्यासाच्या बाहेरचे असतात. तर त्याच्यासाठी दुसरे पण पुस्तकं करायला हवे आपण. आणि थोडं मोबाईलमध्ये पण हिस्ट्रीबद्दल, भूगोलबद्दल थोडे प्रश्न आपण बघितले पाहिजे, असं माझी आपल्याला आणि बोलणं आहे. ॲकॅडमी पेपर सॉल्व करायचे का जे झालेले पेपर सॉल्व करायचे. दोन्ही पण करू शकता तुमच्या मतानं. जे जरा स्कोअर कमी आहे त्यांना प्रश्नपत्रिकेवर जरा जोर द्यायचा थोडा. त्याच्यानंतर आपण आपण चुकतो कशात ते बघायचं. आपला विषय कमजोर कोणता आहे तो बघायचा, गणित आहे का काय आहे, मग त्याच्यावर जरा प्रॅक्टिसचा भर द्यायचा. थोडे एक विषय मागं राहायला ठेवला चालतो, पण जो आपला कमी विषय आहे त्याच्यावर थोडा भर ठेवायचा. आणि सध्याचं जे कॉम्पिटिशन बघितलं तर ॲटलिस्ट स्कोअर किती पाहिजे अंदाजे. सध्याचा स्कोअर म्हणजे जर तुम्ही खरोखर पोलीस भरती करणारा विद्यार्थी कसा जो ग्राउंडमध्ये उतरतो त्याचा कमीत कमी कमीत कमी 45 ग्राउंड पाहिजे, कमीत कमी 43 पण नाही पाहिजे माझ्या मते. कारण आम्ही जेव्हा ग्राउंड करत होतो आम्ही अकॅडमीत होतो, म्हणजे 6-7 महिने अकॅडमीत राहिलो. पण अकॅडमीत जे आम्ही ग्रुपनं ग्राउंड करायचो तर आम्ही कोणालाच मागं जाऊ द्यायचो नाही. सगळे सोबत घेऊन सगळ्यांना एक सोबत घेऊन पळायचो, गोळा वगैरे, आणि फ्री माइंडनं एकदम स्ट्रेस न घेता आम्ही ग्राउंड करायचो. त्याच्याबद्दल म्हणजे 400चे शूट, 100चे शूट, त्याच्यानंतर गोळ्यासाठी थोडा वर्कआउट वगैरे आम्ही केला. ग्राउंड असं मनानं करायचं. तुम्ही जेव्हा ग्राउंडवर जाता ना तर घरी येता, ग्राउंड करून जेव्हा घरी येता त्याच्यानंतर स्वतःला विचार, तुम्ही स्वतःचा 100 दिला का? स्वतःचा 100पैकी तुम्ही ग्राउंड केलं का? का आज पळालोच नाही? 100% दिला का असं. हां, 100% तसं तुम्ही हम्म. स्वतः शरीर झिजवलं का? हम्म. त्याच्यावर थोडा विचार करायचा. आणि जे प्रामाणिक ग्राउंड करतो ना त्याचं ग्राउंड वाया जात नाही कुठं. तो बरोबर भरतीत वाघासारखी डाळकी मारून तो 50, 48 कमीत कमी 48 50 ग्राउंड तरी माझ्या मते पाहिजे. कारण की ग्राउंडचं एवढं काही नाही, कारण सगळे मुलं भरतीत उतरणारा प्रत्येक मुलगा असली म्हणून फिट असतोच. राहिला विषय आपला 1600 मीटर, कोणाला तो हार्ड जातो, कोणाला 100 मीटर हार्ड जातं, कोणाला गोळा हार्ड जातो. मला जातो त्याबद्दल 1600 अवघड. लय अवघड जातो मला. थोडं त्याच्यावर भर द्यायचं, बाकी काही नाही. करायचं तर एकदाच करायचं. बाकी अभ्यासाचं तर आता गोविंद सर आहे, मी पण आहे. ग्राउंडबद्दल हे मास्टर आहे माझे. फक्त गोळा. काय गोळा बी आहे. आम्ही बाकी गोळा सगळे बिहारला event पण आहे. शिकवला होता. तिथल्या पोरांना पण गोळा माझी शिकवायची पद्धत थोडीशी आवडली, कारण का त्यांना गोळा ना 6 मीटर होता, आपल्याकडे 6.5 8.5 मीटर आहे. तर त्यांना भरपूर कमी आहे, पण त्यांना आधी लेखी असतं, आपल्या इथं आधी ग्राउंड आहे. तर हा शॉर्ट आणि सिम्पल व्हिडिओ होता, तो तुमचा कमी टायमात थोडंसं जास्त ज्ञान देईल. आणि करंटसाठी जे इम्पॉर्टंट आहे तो करंटसाठी काय केलं होतं. काय करंट अफेअरसाठी काय केलं होतं. करंट अफेअरसाठी मी तर दररोज करंट अफेअर वाचायचो. त्यासाठी मोबाईलचा थोडा, आणि पोलीस पॉईंटवर जे आलेले दररोजचे जे अपडेटेड प्रश्न असतात ते कवर करायचे. तर ओन्ली खाकीवरचे पण प्रश्न आहे. टेलिग्रामवर खूप सारे असे चॅनल आहे, 2-3 चॅनल जर धरले तर ते तुम्हाला अपडेट देतच राहतात. त्या हिशोबाने स्वतःचा आपला सकाळचा टाईम काढून तेवढं जर क्लिअर केले तर तुम्हाला फरक पडेल त्याच्या, म्हणजे तुम्हाला खूप काही असं. आणि सगळ्यांचा आवडता क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट, अभ्यास करताना मोबाईल वापरायचा का नाही. ते तुमच्या माइंडवर अवलंबून आहे. तुम्ही पुस्तकातून अभ्यास करत असताना मोबाईल जवळ नाही ठेवायचा. आणि मोबाईल फोन टिकून ठेवायचा. तेच तर प्रॉब्लेम तेच आहे. अर्धे आता 100पैकी 70% मुलं अभ्यास करताना मोबाईल बाजूला ठेवतात, आणि काही जर मॅसेज पडला सगळं ध्यान त्यांचं भटकून जातं. हा, कारण का आता मेसेज असा येतात, एवढ्या जागा आल्या, इथे एवढ्या जागा फॉर्म आहे, तिथे एवढा काहीच टोकन नाही. माझं नंबर एक आहे. म्हणणं आहे, जो कोणी 50 तुम्हाला दिलेलं टार्गेट आहे सरकारनं, जे काही पोलीस भरती घेणारे लोक आहे, तुम्हाला एक
टार्गेट दिलेलं आहे 50 आणि 100 म्हणजे 150 पैकी तुम्ही 50 पैकी 50 ग्राउंड मारा आणि 100 पैकी 100 पेपर मारा माझ्या एक मते. आपला बेस द्यायचा एक प्रकार. बस मग बाकीची जागा बघायची गरज काहीच बघा, एक जागा जिथं आहे पहिला जी जागा तुम्हाला दिसली मग ती गडचिरोली असो का मुंबई असो का पुणे असो, जिथं एक जागा आपल्या जान देने के लिए इसके लिए. इसके लिए जान देना ही पडेगा भैया. ठीक आहे, चला आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये बरंच काही ऐकलं. जर तुम्हाला अजून काय डाऊट असतील तर नक्की कमेंट करा आणि मला सांगा, जर पुढचा व्हिडिओ आपण अजून चांगला बनवायचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.